प्रशांत कदम यांच्या सोबत जी मुलाखत आहे राजू परुळेकर, मतांच्या चोरीबद्दल राहुल गांधींचा आरोप मोदींच्या सत्तेला हादरे देणार. या ज्या एपिसोडमध्ये ते बोलतायत तेव्हा एक मुद्दा त्यांनी मांडला की जेव्हा सुप्रीम कोर्टने सांगितलं की आम्हाला डेटा पुरवा, तेव्हा इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्टला सुद्धा डेटा द्यायला तयार. तर याच्यावर आक्षेप घेताना राजू परुळेकर म्हणतात की हे बघा, यावरून हे समजतं गव्हर्नमेंट सरकार किती भयंकर झालेलं आहे. आणि मग ते गव्हर्नमेंट म्हटल्यानंतर डायरेक्ट पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचं नाव. वास्तविक पाहता गव्हर्नमेंट किंवा सरकार हे लेजिस्लेटिव्हवर नाही, ज्युडिशियरीवरती नाही, तर फक्त एक्झिक्युटिव्हवरती कंट्रोल आहे त्यांचा. आणि एक्झिक्युटिव्ह असूनही एक प्रकारे स्वायत्त असलेली निवडणूक आयोग ही संस्था, याच्यावर सरकारचं कोणताही नाही. तेव्हा इथे जर आरोपीच्या पिंजऱ्यात कुणाला उभं करायला हवंय तर इथे निवडणूक आयोगालाच करायला. इथे डायरेक्ट पंतप्रधानांचा पंतप्रधानांचा संबंध येतोय, पण तो मोदी आहेत पंतप्रधान म्हणून नव्हे, तर तो येतोय कारण इथे लोकतंत्र नाही, पक्षतंत्र चालू आहे आणि पहिल्या दिवसापासून चालू. सो अशा पद्धतीने जेव्हा पक्षतंत्र असतं तेव्हा त्या पक्षाचा मतलब अर्थात जो राजकीय पक्ष सगळ्यात मजबूत आहे, ज्याच्याकडे संख्याबळ आहे, त्यामुळे ज्याच्याकडे सत्ता आहे, तोच ठरवतो राष्ट्रपती कोण, तोच ठरवतो निवडणूक आयोग कोण, तोच ठरवतो सर्वोच्च न्यायाधीश कोण. त्यामुळे हा पक्ष जो असतो तो पक्षतंत्राचं बीज आहे, बीजातून उत्पन्न झालेलं झाड आहे. आणि याच्यातून सगळी सिस्टीम, मग निवडणूक आयोग असेल, न्यायालय असतील, कार्यकारी मंडळ असेल आणि ऑफकोर्स विधानतंत्र तर आहेच आहे, हे सगळ्यात प्रधान पक्ष जो आहे त्याला जे हवं तेच करत. मग यामध्ये फक्त पंतप्रधान वाईट आहे किंवा फक्त मोदी एक व्यक्ती वाईट आहे, पंतप्रधान म्हणून ती एक व्यक्ती म्हणून वाईट आहे आणि सगळा काही आरोप त्या एका व्यक्तीवर नेणं हे काही न्यायच करायचा असेल तर इथे पक्षतंत्र याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायला हवंय आणि त्याला ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे आणि या देशातून पक्षतंत्र ताबडतोब हटवलं गेलं पाहिजे. हेच खरं त्याचं उत्तर आहे आणि हाच त्याच्यावरचा खरा उपाय आहे. पण माहीत नाही का, समजत नाही कशाची वाट पाहतायत राजू परुळेकर. त्यांना याबाबत संपूर्ण कल्पना असूनही ते पक्षतंत्र आणि त्यातले दोष याच्याबद्दल फारसं काही ठामपणे बोलताना दिसत नाही. मला वाटतं लोकांनी याच्यावरती नक्की विचार करावा आणि जे योग्य आहे तीच बाजू घेऊन फक्त पक्षातल्याच लोकांना नव्हे तर या सर्व विचारवंतांना, या घडामोडींचं विश्लेषण करणाऱ्या सर्वांनाच समज देऊन त्यांना योग्य मार्गावरती आणायला हवं आणि मला वाटतं या लोकतंत्राला योग्य दिशा करून दिली पाहिजे.